नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर मी प्रदोषच्या दिवशी पार्थिव शिवलिंग कसे तयार करायचं, श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाची कशी पूजा करायची, आणि त्याच दिवशी मी संध्याकाळी त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती संध्याकाळच्या वेळेस, म्हणजेच प्रदोष काळात. तर मग कसं आहे ना, मी त्या दिवशी करून दाखवलं तुम्हाला, आणि त्याचा अनुभव काय आलेला आहे तेच मी तुम्हाला सांगते. म्हणजे फक्त करून दाखवलं आणि ती सेवा झाली फक्त माझ्याकडून, आणि ते माझ्याकडून फक्त हाताने जे मी पार्थिव शिवलिंग तयार केलं, तर त्याचं मला किती मोठं फळ मिळालं. तर विचार करा, तुम्ही जर पार्थिव शिवलिंगाची पूजन जर पूर्ण श्रावण महिन्यात केलं तर त्याचं किती फळ मोठं तुम्हाला मिळणार आहे. तर याचंच मी तुम्हाला सांगते की फक्त करून दाखवलं आणि त्याचं एवढं मोठं फळ, तर तुम्ही खरंच श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, महिनाभर करा. आणि कुंडीत कशी करायची अगदी सोपी आणि साधी आहे, ती सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ आणणार आहे. आता मी आला होता बघा, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की पार्थिव शिवलिंग कसे तयार करायचे. तर मग ते मी तुम्हाला करून दाखवलं, आणि संध्याकाळी योगायोगाने प्रदोष पण होता, आणि त्याच पार्थिव शिवलिंगाची मी संध्याकाळी पूजा केली. आता अनुभव तर इतका छान आहे, अनुभव एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जे मनात नव्हतं ते सुद्धा घडवून आणलेलं आहे देवादिदेव महादेवांनी. तर मग मी पार्थिव शिवलिंगाची पूजा व्हिडिओ वगैरे केला, आणि तेच पार्थिव शिवलिंग थोड्या वेळ 1-2 तासासाठी बाजूला ठेवलं. म्हणजे थोडं म्हटलं कोरडं होईल, आणि त्याच्यावर आपण जल अर्पण केलं, दूध अर्पण केलं तरी काही हरकत राहणार नाही. मग मी जवळजवळ 3 वाजता ते पार्थिव शिवलिंगाचा व्हिडिओ तयार केला, म्हणजे तुमच्यापर्यंत आणण्यासाठी का ते कसं करायचं, काय करायचं, त्याची पूजा कशी करायची. तर तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघू शकता. आणि मग ते संध्याकाळपर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत मी तसं ठेवलं. माझी जी नित्यपूजा आहे तर ती मी करून घेतली, आणि प्रदोष काळात म्हणजे 5 ते 6 ते या वेळेस आपण ती पूजा करायची असते. आणि मग मी 6 वाजता माझी पूजा करायला लागले मी, आणि काहीच नाही, एवढं सामान वापरलं नाही बरं का मी. खूप पूजेचं सामान होतं का काय होतं, काहीच नव्हतं. एकच फूल होतं, आणि मी अक्षदा अर्पण केले, आणि एक मुगाचा दाण. फक्त शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला, धूप दीप लावून घेतलं बेलाच्या झाडाखाली बरं का, कारण की माझं बेलाचं झाड बाहेर आहे दाराच्या पुढे. आणि आता तुम्ही म्हणाल का आमच्याकडे बेलाचं झाड नाहीये, तर तुम्ही ही पूजा घरात केली तरी चालणार आहे. असं काही नाही की तुम्हाला बेलाचं झाडच पाहिजे. जर पार्थिव शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली प्रदोष काळात, तर ती बेलाच्या झाडाखाली अतिउत्तम, तुमच्याकडे सोय असेल तर हरकत नाहीये. पण जर काहीच नसेल तर तुम्ही ती पूजन घरी केलं तरी चालेल. फक्त ही पूजन प्रदोष काळात करायची, आणि कुठल्याही कुंडीत केली तरी चालणार आहे. असं काही नाही बेलाचं झाड पाहिजे. जर बेलाचं झाड नसेल तर तेच पूजन तुम्ही कुंडीत पण करू शकता आणि घरात पण करू शकता. आणि मग मी 6 वाजता माझी सगळी नित्यपूजा झाल्यानंतर मग मी काय केलं का, माझ्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला, धूप दीप लावून घेतला, आणि साधी सोपी पूजा केली. आता तो अनुभव तुम्हाला सांगते. आता आपण जर प्रदोषच्या दिवशी श्रावणच्या महिन्यात किंवा इतर सोमवारी आपण जर पार्थिव शिवलिंगाची संध्याकाळी पूजन केली, तर ते विसर्जन आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असतं. ते विसर्जन कसं करायचं हे सुद्धा मी सांगितलं होतं. एक छोटासा टब घ्यायचा, आणि तेच डिश जशी तशी उचलायची आणि पाण्यात ठेवायची, आणि त्याचा शिवलिंगाचा थोडा भाग आपल्याला दिसला पाहिजे, आणि त्या भागाकडे बघून आपल्याला मनातली इच्छा सांगायची असते. आता अनुभव आहे का, पार्थिव शिवलिंगाची मी पूजा करून झाली, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं बाहेरगावी, म्हणजेच मुलीला सोडवण्यासाठी जायचं होतं आम्हाला. तिला ऍडमिशन घेतलं आम्ही बाहेरगावी, म्हणजेच आउट ऑफ महाराष्ट्र आम्ही तिचं ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि एकदा जाऊन आलो होतो तिच्या कॉलेजला, सगळी चौकशी केली होती. आणि मग प्रदोषच्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला निघायचं होतं, म्हणजे तिचं शिफ्टिंग करायचं होतं, म्हणजे तिला सोडवायला जायचं होतं सामानासहित. कॉलेज वगैरे चालू झालेले आहेत. तर मग अनुभव सांगते बरं का मी, डिटेल्स माहिती नाही, परत म्हणाल तुम्ही ते कशाला सांगताय, पण अनुभव आहे का. मग मी शिवलिंग जे तयार केलेलं होतं त्याचं पूजन केलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी मी ते आता निघायच्या वेळेस मग सगळी तयारी वगैरे झाली आमची, आणि मग मी काय केलं, ते शिवलिंग जे आहे तर ते टपामध्ये ठेवलं, आणि त्याचा शिवलिंगाचा थोडा भाग वरती ठेवला, आणि त्याच्याकडे बघून म्हटले की देवादिदेव महादेव, की आम्हाला जिथे म्हणजे ऍडमिशन तर आमचं झालेलं होतं, आणि आम्हाला कॉलेजचं हॉस्टेल नको होतं, कारण की कॉलेजचे हॉस्टेलचे रूम आम्ही बघितले, आम्हाला ते आवडले नाही. खूप
कोंडल्यासारखे होते, खिडक्या नव्हत्या, फ्रेश वातावरण नव्हतं. आणि असं वाटलं की एवढे पैसे देऊन जर आपल्या मुलीला या रूममध्ये फ्रेश वाटलं नाही तर तिथे काहीच उपयोग नाही आहे, अभ्यासात मन लागणार नाही. आणि आपल्यापासून म्हणजे सुरुवातीलाच ती जर लांब जाते तर तिला निदान वातावरण फ्रेश पाहिजे. किंवा म्हणजे एकटं जाणार आहे ती बाहेर, कधी आम्ही तिला एकटं सोडलेलं नव्हतं. तर ते हॉस्टेलचं रूम आम्हाला पाहिजे नव्हते याचे कॉलेजचे. मग आम्ही प्रायव्हेट हॉस्टेल चौकशी केली, तिथे रूम बघून आलो. तिथे खूप सिक्युरिटी पण 24 तास आहे. तिथलं वातावरण आम्हाला आवडलं, तिथली सिक्युरिटी आवडली, तिथलं जेवण आवडलं. आणि आपण जर पैसे भरतोय ना तर आपल्या मुलीचे गैरसोय कुठे होऊ नये असंच आपल्याला म्हणजे प्रत्येक आईवडिलांना वाटतं. मग आम्हाला काय वाटलं की आता आपण आहे ना हे कॉलेजचे हॉस्टेल न घेता आपण प्रायव्हेट हॉस्टेल घेऊ. पण कॉलेजवाले अजिबात तयार नव्हते, बिलकुल पण तयार नव्हते ते कॉलेजवाले का तुम्ही दुसरीकडे हॉस्टेल घ्या. ते काय म्हटले की पहिल्या वर्षी तरी कंपल्सरी कॉलेजचे हॉस्टेल घ्यावं लागेल. आणि ज्या मुलांनी इकडच्या एरियामधल्या मुलांनी म्हणजेच नाशिकच्या मुलांनी जिथे तिथेच ॲडमिशन घेतलेले आहे त्या मुलांकडून आम्हाला बऱ्यापैकी माहिती झाली होती का ते दुसरीकडे देतच नाही. म्हणजे ते ना मग त्या म्हणजे जो एक पेपर असतो ना त्याच्यावर स्टॅम्प देत नाही. तर त्यांच्याकडून आम्हाला माहिती झालं होतं की नाहीच, ते परवानगीच देत नाही. तर म्हटलं काय करावं. आणि मुलीला पण अजिबात आवडलं नव्हतं आणि आम्हाला पण नव्हतं आवडलेलं. मुलगी थोडी नाराजच झाली का नाही मला ह्या रूममध्ये नाही राहायचं. आणि शिवाय जे 3 शेअरिंग 2 शेअरिंगचे होते तर ते अवेलेबल म्हणजे बुक झालेले होते. आणि आम्हाला एवढे 5 शेअरिंग 6 शेअरिंग नको होतं, कारण की एवढ्या मुली मग अभ्यास म्हणजे जरी असतील मुली पण मग आम्हाला 5 शेअरिंग 6 शेअरिंग असं नव्हतं पाहिजे का 5 मुलींचं 6 मुलींचं. आम्हाला फक्त 2 ते 3 मुलींचं पाहिजे होतं, जेणेकरून व्यवस्थित अभ्यास होईल, बाउंडिंग चांगली होईल. त्याच्यामुळेच आम्हाला एवढं नको होतं. आणि मग म्हणजे बरेच जण म्हटले होते की ते देतच नाही, 1 वर्ष तरी कॉलेजचंच घ्यावं लागतं. म्हटले ठीक आहे, आता आपल्याला पण नावीलाज असतो, मुलांना बाहेरगावी पाठवायचे असते, कॉम्प्रोमाइज खूप महत्त्वाचे असते. मुलीला समजून सांगितलं मी की कॉम्प्रोमाइज तुला करावी लागेल, सगळीकडेच सगळे सारखे दिवस नसतात. आणि म्हणतात ना संघर्षातूनच चांगले दिवस येतात, तर तुला ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. तर ती पण तयार झाली होती. मग पण एक मलाच मन नव्हतं की नाही, आपली मुलगी जरी आपल्यासाठी तयार झालेली तर तिचं मन नाही ना तर मग आपण कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे. मग कॉलेजवाले नाही म्हटले. आणि म्हणजे आता करायचं काय. मग म्हटलं जाऊ दे चला कॉलेजचं तर कॉलेजचं. आणि मग ज्या दिवशी आम्हाला जायचं त्या दिवशी मग मी ते शिवलिंग जे आहे तर ते मी पाण्यात ठेवलं म्हणजे विसर्जनासाठी. आणि मग त्या शिवलिंगाकडे बघून म्हटले की देवादेव देव महादेव, की कुठलाही इश्यू न होता कॉलेजवाल्यांनी तयार व्हायला पाहिजे की आम्हाला दुसरीकडे जे हॉस्टेल घ्यायचंय त्याच्यासाठी तयार होऊ द्या. आणि म्हणजे आम्हालाही कुठे भांडण करायचं नाही, आम्हालाही कुठे 2-2 शब्द वाद तिथे घालायचे नाहीये. पण जेणेकरून अशी सिच्युएशन तयार करा की आपोआपच आम्हाला बाहेरचं हॉस्टेल मिळालं पाहिजे. म्हणजे कुठलंही आपल्याला पण समाधान वाटलं पाहिजे की नाही, तिथं भांडण करून आपण जर दुसरीकडे हॉस्टेल घेतलं तर ते आपल्याला पण मन होत म्हणजे खात राहतं की नाही आपण भांडण करून दुसरीकडे घेतलेलं आहे. तर काहीतरी अशी सिच्युएशन तयार करा की ते आपोआप असं घडून आलं पाहिजे. तर मग आम्ही मी ते शिवलिंग विसर्जन केलं आणि लगेच थोड्या वेळाने 10-15 मिनिटात ते थोडं माती मऊ झाली तर ते लगेच मी हाताने मेल्ट करून मी ते पाणी झाडाला टाकून दिलं. आणि मग आम्ही निघालो, तिथे गेलो. मग आमची सगळी प्रोसिजर तर ॲडमिशनच्या वेळेसच झालेली होती. आणि मग ॲडमिशनच्या वेळेस प्रोसिजर झाल्यानंतर मग तेव्हा गेलो तर बरेचसे कामं बाकी होते, प्रोसिजर बाकी होती, थोडीशी डॉक्युमेंट वगैरे सबमिशन बाकी होतं. आणि मग ते केलं वगैरे. पण अशी प्रसंग आला की म्हणजे आम्ही दिवसभर जवळजवळ 10 वाजेपासून कॉलेजला होतो तर 3 वाजेपर्यंत कॉलेजला होतो, 10 ते 3 या वेळेत आम्ही सगळी प्रोसिजर पूर्ण करत होतो. आम्हाला काही फीस वगैरे पे करायची होती तर ती केली. पण तिथे कुठेही हॉस्टेलचं नाव निघालं नाही की तुम्ही हे हॉस्टेल घेतलंय का, तुम्हाला हॉस्टेलचं पेमेंट करावं लागेल आधी, मगच तुम्हाला कॉलेजचं करावं लागेल. आणि त्यांचा असा रूल होता की जरी आता बऱ्याच मुलांनी ना बाहेरचे हॉस्टेल घेतलेले, त्यांनी सांगितलं एक आमचे रिलेटिव्ह आहे, लाईट बिल आधार कार्ड त्यांचं सबमिट करावं लागतं त्या कॉलेजला. आणि ते करून सुद्धा त्यांना कॉलेजवाले स्वतः त्यांची ट्रॅव्हल देतात, म्हणजे ट्रॅव्हलिंग तरी आमच्याकडून घ्या, म्हणजे जाण्या येण्याचा खर्च म्हणजे वर्षाला ते 20 का महिन्याला का काहीतरी आहे त्यांचं ते मला नाही माहिती, पण असं 20 का 30 हजार रुपये आहे असं. तर ते म्हणतात की जरी नाही हॉस्टेल तर आम्हाला ट्रॅव्हलिंग तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल.
तर मग असा होता त्यांचा क्रायटेरिया हॉस्टेल नाही तर हे तरी दोन्हीतून एक घ्यावं लागेल. मग तिथं आम्ही गेलो, सगळे काही डॉक्युमेंट सबमिशन झालं, कॉलेजची फीस वगैरे पे केली. पण एवढ्या 5-6 तासामध्ये कुठेही काही त्यांनी विषय सुद्धा काढला नाही की तुम्ही हॉस्टेल घेतलं की त्याचं काही केलं का, मग तुम्हाला त्याचं हे आणावं लागेल ते आणावं लागेल. म्हणजे त्यांचं असं आहे की कॉलेजची फी, हॉस्टेलचा स्टॅम्प घेतल्याशिवाय कॉलेजची फी भरता येत नाही, असा क्रायटेरिया आहे त्यांच्या कॉलेजचा. तर पण मग आम्ही कॉलेजची फी पण भरून दिली, सगळं भरून दिलं, पण त्यांचं काही म्हणजे काहीच बोलले नाही ती की नाही तुम्ही हॉस्टेलचं काय आहे काय नाही. म्हटलं जाऊ दे आता. आणि मग तरी मनात शंका यायला लागली, शेवटपर्यंत मनात शंका यायला लागली की आता जरी नाही म्हटले तरी नंतर आपल्याला काहीतरी करतीलच, ऑब्जेक्शन घेतील आपल्यावर, आपण यांचे रूल फॉलो नाही केलेले आपण. पण काहीच नाही, त्यांनी फी पण कलेक्ट करून घेतली, परत बाकीचे डॉक्युमेंट सबमिट करून घेतले आणि मग ते झालं. आणि मग तरी पण आमच्या मनात शंकाच की मग आम्ही ना लगेच जे हॉस्टेल बघितलेलं होतं बाहेरचं, म्हणजे अगदी कॉलेजच्या समोरच, म्हणजे कॉलेजचा गेट दिसतो त्या हॉस्टेलवरून. आम्ही अशी पण गैरसोय मुलीची केली नाही का खूप लांब घेतलेलं आहे खूप काही, म्हणजे ज्या हॉस्टेलला घेतलेलं आहे ॲडमिशन त्या हॉस्टेलवरून कॉलेजचा गेट दिसतो, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे तिचं कॉलेज. मग तिथे गेलो, तिथे ॲडमिशन वगैरे झालं. त्या कॉलेजवाल्यांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे सॉरी त्या हॉस्टेलवाले जे आहे ना मॅनेजमेंट करणारे, तर त्यांनी सुद्धा ते डॉक्युमेंट वगैरे बघितले. म्हणे कॉलेजवाले काहीच बोलले नाही का तुम्हाला? तर म्हटलं नाही काहीच, म्हणे असं होऊ शकत नाही, तुम्ही काही एक शब्दही बोलले नाही, कारण की म्हणे भांडण करतात म्हणे लोक की आम्हाला तुमच्या कॉलेजचं घ्यायचं नाही हॉस्टेल, तुम्ही बळजबरी करू नका. तर म्हणजे अक्षरशः लोक 3-3, 4-4 जण येतात म्हणे की आम्हाला हॉस्टेल कॉलेजचं नकोय, भांडण करतात, आणि तुम्हाला कसं काही बोलले नाही म्हणे. म्हटलं काय माहिती नाही म्हटलं, पण काहीच बोलले नाही. म्हणे मग थोडंसं थांबूनच घेता का तुम्ही ही प्रोसिजर करायला, कारण की जर त्यांनी उद्या ट्रॅव्हलिंगचा वगैरे स्टॅम्प नाही, युनिव्हर्सिटी वगैरे असतं त्यांचं डॉक्युमेंट, तर त्याच्यावर जर स्टॅम्प नाही दिला तर म्हटलं नाही देतील ते, म्हटलं तुम्ही फक्त ही प्रोसिजर करा तुमच्या हॉस्टेलची. मग त्यांनी त्यांचे काय फॉर्म वगैरे भरून घेतले, सगळी काही माहिती आम्ही दिली आणि तिथे दुसऱ्या हॉस्टेलला ॲडमिशन घेऊन टाकलं आणि तिला तिथं सोडलं. आणि म्हणजे कसं कॉलेजचं जेवण वगैरे पण आम्ही टेस्ट केली होती, पण एवढं काही आम्हाला आवडलं नव्हतं त्याच्यामुळेच. आणि जेवण जर व्यवस्थित नसेल ना तर मुलांना काय, मग आपण कशासाठी, जर पोटालाच व्यवस्थित पौष्टिक नसेल तर अभ्यासातही मन लागणार नाही, म्हणून आम्ही ते म्हणजे मनातूनच काढलं होतं नाही कॉलेजचं घ्यायचंच नाही, आपल्याला दुसरं घ्यायचं आहे. आणि मग आम्ही 2 शेअरिंगवालंच घेतलं मग इथे प्रायव्हेट हॉस्टेलला. तिथे एकदम 24 तास सिक्युरिटी आहे, काहीच टेन्शन नाही, गर्ल्सला एकदम सेफ आहे ते. मग तिथे घेतलं आणि मग तिथले जेवण वगैरे केलं, एकदम बेस्ट जेवण आहे. आणि मग तिला सोडलं वगैरे, मग आम्ही 4-4:30ला निघालो. आणि मग दुसऱ्या दिवशी परत फोन केला आणि तिला बरेचसे डॉक्युमेंट, मग तिने सांगितलं की आई अजून डिव्हिजन आणि बॅच नाही मिळालेली, तर काहीतरी डॉक्युमेंट सबमिट करायचे, ते काही मला माहिती नाही, मी कॉलेजला जाऊन बघते. मग इकडे आम्ही तिकडे ती, मग थोडंसं मन गाजगुज व्हायला लागलं, मनात शंका यायला लागली का आता जर यांनी आडून पाहिलं तर काय करायचं, मुलगी तिकडे एकटी, आपल्याला जाणं शक्य नाहीये, इतकं मोठं म्हणजे एवढा प्रवास करणं शक्य नाहीये, माझी पण ड्युटी असते, मिस्टरांचे कामं, शेतीचे कामं, भिक्षुकचे कामं, एवढं सोडून लगेचच्या लगेच आपण कसं काय जाणार, म्हणजे वेगवेगळे मनात रात्री विचारायला लागले. मग ती म्हणे नाही आई मी जाऊन तर बघते म्हणे. मग तिने जाऊन बघितलं आणि मग तिने सगळे डॉक्युमेंट वगैरे दिले आणि काहीच नाही तसं, तिला पण काही बोलले नाही, काहीच नाही. आणि मग परत ते एक सर बोलले की नाही तुम्हाला एनओसी वगैरे द्यावं लागेल आणि मग तेव्हाच तुम्हाला डिव्हिजन मिळेल, हे मिळेल, आणि तुमचं ते याचं ट्रॅव्हलिंगचा स्टॅम्प घेतलाय का तुम्ही कॉलेजचा. तर ती आता मुलगी आहे, ती पहिल्यांदाच बाहेर गावी गेली आहे, तिला काय, ती म्हणे हो घेतलाय, आणि मग म्हणे तो कागद आमच्याकडे सबमिट करा म्हणे. मग आता पूर्वाने म्हणजे माझ्या मुलीने फोन केला की आई असं असं ते म्हणताय की स्टॅम्प घेतलाय का तुम्ही, असं तसं हॉस्टेलचं विचारलं, आम्ही सांगितलं बाहेरचं हॉस्टेल आहे, मग तुम्ही ट्रॅव्हलिंग घेतलेलं आहे का, तर मी हो सांगितलं. मग आता काय करायचं, त्यांनी जर तो स्टॅम्प बघितला, तो कागद बघितला त्याच्यावर, तर ट्रॅव्हलिंगचा स्टॅम्प नाही, हॉस्टेलचा स्टॅम्प नाही, काय करू. म्हटलं तू जाऊन तर बघ म्हटलं. मग परत मग काल गेली ती, मग काल त्यांनी सांगितलं, ती म्हणे, मग तिने दुसऱ्या सरांना फोन केला का सर ते असा असा हा कागद मागताय, त्याच्याशिवाय ते डिव्हिजन देणार नाही, ते बॅच देणार नाही, तर मी काय करू.
तर मग ते सर इतके चांगले, ते सर म्हणे असं कोणी सांगितलं म्हणे तोच कागद त्यांना पाहिजे म्हणे, तो कागद नसलाय तरी नंतर सबमिट कर म्हणे आणि तुला डिव्हिजन आणि बॅच मी तुला व्हॉट्सअपला टाकतो म्हणे. आणि मग त्या सरांनी तिला डिव्हिजन पण दिली, बॅच पण दिली आणि तो कागद अजून सबमिट नाही केलेला. तो कागद ती आता सोमवारी सबमिट करणार आहे, म्हणजे सुट्टी आहे आता 2 दिवस आणि पावसामुळे पण कॉलेजला सुट्टी दिलेली आहे. त्याच्यामुळे मग ती म्हणे आई मी आता मंडेला सबमिट करते तो फॉर्म आणि मला बॅच पण मिळाली, डिव्हिजन पण मिळाली. असा एकंदरीत मला अनुभव आला. म्हणजे ज्या कॉलेजला पहिल्या वर्षी हॉस्टेल कंपल्सरी आहे आणि जर हॉस्टेल घेतलं नाही तर खूप भांडण करावं लागतं, खूप इश्यू होतात आणि मगच आपल्याला बाहेरचं हॉस्टेल मिळतं आणि आपल्याला भांडण करायचं नव्हतं. नम्रताच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून मग असा मला पार्थिव शिवलिंगाचा अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा पार्थिव शिवलिंगाचं पूजन करा आणि खरंच कुठली सेवा करताना त्याच्यावर खरंच विश्वास ठेवा. आणि ज्या दिवशी मला जायचं होतं त्या दिवशी मी ते विसर्जन केलं आणि मला विश्वास होता काहीतरी असं घडेल की आपल्या मनासारखं होणार आहे. आणि तसंच घडलं. देवादिदेव महादेवांनी आणि स्वामी महाराजांनी माझी म्हणजे मनातली इच्छा ओळखली आणि लगेच ती पूर्ण सुद्धा केली. म्हणजे अवघ्या एका दिवसात मला तो अनुभव आलेला आहे. तर विचार करा. आणि मी सुद्धा आता श्रावण महिना येणार आहे, पूर्ण श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे मला. नाही बेलाच्या झाडाखाली शक्य झालं ना तर मी स्वतः कुंडीतच करणार आहे. आणि माझ्या दाराच्या पुढे पण बेलाचं झाड आहे, पण बऱ्याच ताईंच्या इथे बेलाचं झाड नाहीये, सोय नाहीये. तर आता प्रत्येक महिलांकडे कुंडी असते, त्याच्यात झाड लावलेलं असतं, कुठलंही असो, शोचं असो काय असो, त्याच्यात जरी तुम्ही पार्थिव शिवलिंग केलं तरी तुम्हाला सेवेचं फळ मिळणार आहे. तर ते कसं करायचं हे तुम्हाला लगेच पुढचा व्हिडिओ आणणार आहे. तर नक्की करा आणि सेवेचा अनुभव घ्या. ज्या घरामध्ये कुठली अडचण असो, काही असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, त्या घरात तो राहत नाही. कुठली मधली कठीण इच्छा आपली पार्थिव शिवलिंगाने पूर्ण होते. आणि जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग तयार केलं तर अतिउत्तम, पण नसेलच तर कुंडीत करा, तेच सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तर असा मला अनुभव आलेला आहे. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.